नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जून 2025 पर्यंत सुख ऐश्वर्य प्राप्तीसाठी संकष्टीपासून सुरू करा हा प्रभावी उपाय. 18 डिसेंबर रोजी इंग्रजी वर्ष 2024 मधील शेवटचे संकष्टी. या निमित्ताने येत्या 6 महिन्याचं फळ देणारा उपाय जाणून घ्या. 18 डिसेंबर रोजी 2024 मधील शेवटची संकष्टी आहे. एव्हा मनामध्ये येत्या काही वर्षाच्या अर्थात 2025चे अनेक संकल्प सुरू झाले असतील. त्या संकल्पपूर्तीसाठी संकष्टीच्या उपवासाबरोबर उपासनेची जोड देऊया. देवर्षी नारद यांनी रचलेले संस्कृत स्रोत कवी श्रीधर यांनी मराठीत अनुवादित केले. त्यामुळे त्यांना संस्कृत येत नाही. त्यांनाही हे स्रोत पठण करणे सोपे झाले. त्यात गणरायाची 12 नावे आहेत व शेवटी स्तोत्राची फलश्रुती दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की प्रसादिका स्रोत त्रिकाळ अर्थात सकाळ दुपार संध्याकाळ म्हटले तर त्याचे फळ निश्चित मिळते. आणि फळ काय तर उपासना सुरू केल्यापासून येत्या 6 महिन्यात विद्यार्थ्याला विद्या, गरजवंताला धन, निसंतान असणाऱ्याला संतती आणि मोक्ष त्याला गती मिळते. हे स्रोत मनोभावे म्हटले असता 6 मासात या स्तोत्राची अनुभूती येऊ लागते आणि वर्षभरात निश्चित फळ मिळेल असा दावा या स्तोत्राचे रचयिते महर्षी नारद करतात. यामुळे संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी हे सोपे, सुलभ आणि फलदायी स्रोत पठण सुरू करावे. यासाठी स्तोत्राचे शब्द पुढील प्रमाणे आहे. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिक्षांश, चौथे गज वक्षते, 5वे श्री लंबोदर, 6वे विकट नावते, 7वे विघ्ना राजेंद्र, 8वे ध्रुम वर्णते, 9वे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. देव नावे अशी 12 3 संध्या म्हणे. नर विघ्ना भीती नसत्याला प्रभो सर्व सिद्धिता. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता नाम गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्ध न संचय. नारदांनी रचिले झाले संपूर्ण स्रोत हे श्रीधराने मराठीत पाठांना अनुवादिले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.